सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले। त्यापैकी चंद्रगड जावळीच्या खोऱ्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला। त्याला ढवळगड किंवा गहनगड असंही म्हणतात। महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पार घाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीचं खोरं वसलेलं आहे। हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दऱ्यांनी नटलेला आहे। या जावळीच्या खोऱ्यावर मोरे घराण्याने पिढ्यानपिढ्या राज्य केलं। त्यांना चंद्रराव हा किताब मिळाला होता। त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे। हा आम्हाला कोयती पहिली पाहिजे। बरोबर, फांद्या बिंद्या काय असेल तर मारता तरी येते। काठी लय आधार आहे। आता उतरताना वगैरे काय काय ठिकाणी काठीशिवाय जमतच नाही। तर ते काठी भारी के कामेरू केलं ना, त्याला काय म्हणतात तुम्ही? ओके, भेटतात का असे साप वगैरे कधी रस्त्यात? हा ओके ओके। बऱ्याच घाटवाटांपैकी पोलादपूरहून महाबळेश्वरच्या आर्थर सीटला जाणाऱ्या ढवळ्या घाटावर नजर ठेवण्यासाठीच चंद्रगडाची निर्मिती करण्यात आली होती। चंद्रगड ते आर्थर सीट पॉईंट हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे। या ट्रेकमध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही। तरीही आपण समुद्रसपाटीपासून 4721 फूट उंच महाबळेश्वरपर्यंत एका दिवसात चढून जातो। त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहणारा आहे। नमस्कार मंडळी, जय शिवराय। आपण आता आलेलो आहोत चंद्रगड किल्ल्यावरती। पोलादपूर तालुक्यामध्ये ढवळे हे गाव आहे। तर ढवळे या गावाच्या इथून आपण किल्ल्यापर्यंत चालत येऊ शकतो। किल्ल्याला यायला जबरदस्त अशी चढण आहे, त्यामुळे आपल्याला रस्ता माहीत नव्हता। आपण फर्स्ट टाइम आलेलो, त्यामुळे आपल्याबरोबर तुकाराम शंकर मोरे हे दादा आलेले आहेत आणि मी पण मोरेच आहे। ह्या गावाच्या पायथ्याशी सगळे मोरेच राहतात, सगळे जावळीचे मोरे आहेत। हा किल्ला चंद्रगड किल्ला आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या अगोदर हा किल्ला जावळीच्या मोरांच्याच ताब्यात होता। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हा किल्ला जावळीच्या मोरांनीच बांधला असावा, त्यामुळे त्याला चंद्रगड असं नाव दिलं। आपण जेव्हा किल्ल्यावरती येतो, बरीचशी चढण आहे किल्ल्यावरती यायला, त्यामुळे ज्यांना सवय नसेल त्यांनी न आलेच बरं। मी सरळ सरळ हा जो कडा बघताय हा सरळ चढून यावा लागतो आणि या पलीकडच्या डोंगराकडून आपण आलो आहे, तिकडून स्ट्रेट आल्यानंतर हा अख्खा डोंगर तुम्हाला वर चढत यावा लागतो। त्यामुळे इकडे येणाऱ्यांनी ज्यांना रेग्युलर सवय असेल त्यांनीच यावं। बाकी या साईडला महाबळेश्वर आहे, आर्थर सेट पॉईंट, त्याला इकडून पायवाट गेलेली आहे। बरेचसे ट्रेकर मंडळी इकडून चालतही जातात त्या साईडला। बाकी किल्ल्यावरती कुठलं असं बांधकाम आता अस्तित्वात नाही आहे, परंतु शंकराचं पुरातन पिंडी आहे, त्याचं आपण दर्शन घेणार आहोत। आणि मेन किल्ल्यावरती यायचं एवढाच उद्देश होता की जुना किल्ला आहे, चंद्रराव मोऱ्यांनी बांधलेला किल्ला आहे। तर मनातून इच्छा होती की या किल्ल्याला एकदा भेट द्यावी। आपले पूर्वज लोक ज्या किल्ल्यावरती राहिलेत तर एकदा तरी आपल्याला दर्शन व्हावं एवढीच इच्छा। हे किल्ले घाट माथ्याच्या रस्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आले होते। तुम्ही बघितलं तर भयंकर उंची आहे इथे आणि या उंचावरून सगळं परिसरावरती लक्ष जातं। गडावरील हे ढवळेश्वर महादेव गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असून चढ चढून आल्यावर वरच्या बाजूस एका चौकोनी खड्ड्यात दगडामध्ये कोरलेली शिवलिंग आणि नंदीची अतिशय रेखीव मूर्ती आहे। करंज ठाई हे श्रद्धेचे स्थान असून महाशिवरात्रीला येथे सर्व गावकरी एकत्र येतात। चटणी बिटणी कुठतो हां ते वाहीन। हां, वाहिण्याची जागा आहे का? दोन्ही बाजूने बरीचशी ढासळलेली पण तरी बऱ्यापैकी दर्शवणारी तटबंदी दिसून येते। हे काय पाण्याचं आहे ना?
किल्ल्यावर पिण्याचं पाणी आहे का आता? आता तिकडे आहे. ओके ओके. नाही आपल्याकडे. आहे पण थंड एकदम ते. हो का? स्वच्छ. इकडे हा जोता दिसतोय. वरती पण शंकरपिंडी आहे. प्रॉपर देवघर टाईपच आहे. हा हो तेव्हाचा चुना मिक्स करून आणि आत्ताचं सिमेंट आपला 10 वर्षात निघून जाते. पद्मदुर्गला तुम्ही बघितलं किल्ल्यामध्ये त्या सिमेंट दगड गेला घेऊन झिजून आणि आपला चुना आहे तसाच दिसतंय बाहेरून पाण्याने सुद्धा समुद्राच्या. खाली हौद आहे का? जास्त खाली आहे. ओके फुटला आहे का तिकडून? हां खोली किती असेल तरी? ओके घर हा का? डोंगरालाच काढलंय. हा इकडून पण पायवाट गेले का? नाही. चंद्रगडावर जाण्यासाठी खाजगी वाहन किंवा एस टी यापैकी कोणत्याही पर्यायी वाहनाद्वारे ढवळे या चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचावे. जवळचे बसस्थानक हे पोलादपूर हे आहे. पोलादपूरवरून ढवळे गाव अथवा उमरठला येणारी एस टी पकडावी. उमरठ गावाहून ढवळे गाव साधारणतः 7 किलोमीटर अंतरावर आहे. चांगलाच चढ आहे. गडावरील टाक्यांमध्ये पाणी आहे, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे शक्यतो गडावर जाताना पाण्याचा मुबलक साठा तसेच खाण्यासाठीचे लागणारं साहित्य शक्यतो सोबत ठेवावे. मित्रांनो आत्ताच चंद्रगड किल्ल्यावरतून खाली उतरलो आहे आणि आता पुण्याला परत निघतो आहे. भयंकर चढाई आहे किल्ल्याला. एक साधारणतः चांगला चालणारा माणूस तासाभरामध्ये पोचतो. माझ्यासारखा असेल तर 1.25-1.5 तासामध्ये पोचेल. आणि ज्यांना खरंच सवय नाही अजिबात, जे रेग्युलर चालत नाही, किल्ल्यावर जात नाही, फक्त फिरायचं म्हणून आलेत समजा विथ फॅमिली किंवा असंच मित्रांना घेऊन आणि जस्ट नावाला जात असतील तर चुकून जाऊ नका. कारण किल्ल्यावर चढाई भरपूर आहे. बऱ्याच ठिकाणी घसरटी पायवाट आहे. डोंगराला सरळ चढाई आहे. कुठल्याही प्रकारचं तिथे टाईट कठडे, लोखंडाच्या पाईप्स किंवा रस्सी वगैरे काही कुठे बांधलेलं नाही आहे. पाय घसरण्याची शक्यता खूप म्हणजे खूपच आहे, भयंकर आहे. तर माझं एकच बोलणं असेल की तुम्ही खरंच किल्ले फिरत असाल, नेहमी जात असाल, महिन्यातून एखादा किल्ला जात असाल आणि सवय असेल तरच किल्ल्यावरती जावा. शक्यतो एकटं जाणं टाळा. कारण मी बघितलं, मलाही असं वाटत होतं की जाईन, पण गावात बऱ्याच दोघा-तिघांनी येईपर्यंत मला 1-2 गावामध्ये म्हटलं की घेऊन जावा कुणाला तरी, एक आदिवासी पाडा आहे किंवा गावातला कुणाला तरी घेऊन जावा. तर मी इथे जस्ट एकाला घेऊन गेलो होतो. बरोबर त्यांना माझ्याकडून तरी 500 रुपये घेतले
मला माहीत नाही किती फी घेतात. मला ते म्हटले ग्रुप असेल तर मी 800 घेतो, तुम्ही एकटे म्हणून 500 द्या. पण मी काय बार्गेनिंग नाही केलं. मी 500 म्हणले 500 देऊन टाकले. बाकी तुमच्यापैकी कोण गेला असेल याच्या आधी आणि तुम्ही पण वाटाड्याबरोबर नेला असेल गावातून कुणाला आणि त्यांनी काय फी घेतली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, जेणेकरून अजून कोणी जाणार असेल आपल्यापैकी तर त्यांना मदत होईल. कमेंट करून नक्की सांगा. जे गेलेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. बाकी एकच म्हणणं असेल, तुम्हाला नेहमी सवय असेल तेवढं तुम्ही डोंगर व्यवस्थित चढता आणि उतरताना काठी असली पाहिजे. त्यामुळे एक स्टिक बरोबर ठेवा किंवा एक लाकडी काठी बरोबर ठेवा, जेणेकरून उतरताना तुम्हाला खूप सपोर्ट होणार त्याचा. असेच गडकिल्ले फिरत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवराय.